बी ए भाग 3 तृतीय वर्षाचे जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो. अर्थशास्त्राचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं सेमिस्टर 5मध्ये एक विषय आहे अर्थशास्त्रातील संशोधन पद्धतीशास्त्र. सेमिस्टर 5 असल्यामुळं याला भाग 1 म्हणता येईल आणि इंग्लिशमध्ये याला म्हणतात रिसर्च मेथडॉलॉजी इन इकॉनॉमिक्स पार्ट 1. यासाठी मी प्राध्यापक लहाने यांटी लेक्चर घेत आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21साठी जून 2020पासून नवीन सिलेबस आलेला आहे. CBCS पॅटर्न आहे आणि CBCS पॅटर्ननुसार या पेपरला 4 क्रेडिट्स आहेत. सिलेबसमध्ये बघा 4 मॉड्यूल्स आहेत. 4 मॉड्यूलमध्ये 4 पॉईंट्स आहेत. देर आर 4 मॉड्यूल्स अँड इन ईच मॉड्यूल देर आर 4 पॉईंट्स. Module 1, there is Introduction to Research in Economics. In this, there are 4 points. One is meaning, definitions and objectives of research. Second is types of research. Third one is significance of research. And fourth is areas of economic research. And here there, for Module 1, there are 15 lectures required. Now I am taking first lecture. आता आपण प्रथम लेक्चर याचं बघूयात. प्रथम लेक्चरमध्ये मॉड्यूल 1 मधला जो पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शन टू रिसर्च इन इकॉनॉमिक्स, अर्थातच याला अर्थशास्त्रीय संशोधन स्वरूप व व्याप्ती असं म्हणता येईल. यामध्ये मिनिंग, डेफिनेशन्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ रिसर्च. आता आपल्याला अर्थशास्त्रीय संशोधन बघायचं आहे तर अर्थशास्त्रीय संशोधनाच्या अगोदर शास्त्र किंवा विज्ञान म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल. आणि विज्ञान म्हणजेच शास्त्र. हेनरी प्रोइनकर यांनी विज्ञानाची किंवा शास्त्राची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते विविध गोष्टींतील किंवा विविध बाबींतील परस्पर संबंधांची तर्कसंगत माहिती होय. म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत, जसं आपल्या अर्थशास्त्रामध्ये किंमत आणि मागणी असते किंवा पुरवठा आणि किंमत ह्या दोन्हीचा संबंध असतो. तसंच असे वेगवेगळे ज्या काही बाबी आहेत किंवा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक परस्पर संबंध असतो आणि या परस्पर संबंध हा तर्कसंगत असला पाहिजे. आपण 10वीपर्यंत शिकलो आहोत की A is equal to B and B is equal to C, then there is must that A is equal to C. म्हणजे A बरोबर B असेल, B बरोबर C असेल तर A बरोबर C असतंच. तर हा झाला तर्क. आपण तर्कानं असं बोलू शकतो. त्याच पद्धतीनं असं जिथे काही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये परस्पर संबंध असतो आणि त्या तर्कसंगत त्याची जी माहिती असते त्याला विज्ञान किंवा शास्त्र असं म्हटलं जातं. आता शास्त्राच्या माध्यमातून आपण काय शिकत असतो किंवा शास्त्र कसं तयार होत असतं किंवा शास्त्राचे नियम कसे तयार होत असतात किंवा शास्त्रामध्ये संशोधन कसं होत असतं त्याचे काही पायऱ्या आहेत. आता पहिली पायरी आहे अनुभवजन्य नियम. अनुभवजन्य नियम यामध्ये प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक प्राणीमात्राला अनुभव येत असतो एका गोष्टीचा आणि त्यावरून तो एक नियम तयार करत असतो की असं झालं तर असं होत असतं. आता जसं तुम्हाला न्यूटनचे नियम माहीत आहेत. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला की प्रत्येक वरून पडणारी गोष्ट ही खाली म्हणजे पृथ्वीकडे खेचल्या जाते. आता त्यावेळी असं लक्षात आलं की झाडाला असलेलं जे काही सफरचंद आहे हे सफरचंद तुटल्यानंतर ते खाली पडलं. आता ते सफरचंद तुटल्यानंतर ते तिथंच थांबलं नाही किंवा वर गेलं नाही, ते खालीच आलं. ते खालीच का येतं याचा अर्थ त्याला कोणीतरी ओढत असणार आहे, कोणता तरी फोर्स तिथे असणार आहे, कार्यरत असणार आहे. आणि मग हा फोर्स कशामध्ये आहे तर पृथ्वीमध्ये आहे. हे न्यूटनच्या लक्षात आलं. आणि मग त्यानं बऱ्याच वेळा करून पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की पृथ्वीमध्ये एक शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळं काय होत असतं की प्रत्येक वस्तू ही पृथ्वीकडे खेचल्या जाते. त्याला गुरुत्वाकर्षण असं म्हणतात आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम असं म्हणतात. आणि आपण कितीही वेळा करून पाहिलं, कितीही वेळा अनुभव घेतला तर हा नियम काय असतो
हा तशाच पद्धतीनं कार्य करतो. याला अनुभवजन्य नियम असं म्हणतात. आणि त्यानंतर ज्ञानसंकलन. जर आपल्याला एखादा नियम तयार करायचा असेल, संशोधन करायचं असेल, तर अगोदर काय करावं लागतं? त्या बाबतीतलं जे काही ज्ञान आहे त्याची माहिती घ्यावी लागते. समजा आपल्याला बेकारांचा अभ्यास करायचा आहे. महाबळेश्वर शहरातील किती व्यक्ती बेकार आहेत किंवा बेरोजगार आहेत. मग त्यांच्याविषयी माहिती घेण्यासाठी, त्यांच्यावर संशोधन करण्यासाठी काय करावं लागेल? त्यांच्याविषयीचं ज्ञान संकलन करावं लागेल, त्यांच्याविषयीची माहिती संकलित करावी लागेल. बरं, ही माहिती संकलित करून चालणार नाही, तर त्याच्यावर आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यावर संख्याशास्त्रीय जे काही टूल्स आहेत, संख्याशास्त्रीय ज्या काही पद्धती आहेत, तर त्यांच्या प्रक्रिया कराव्या लागतील. मग त्याच्यामध्ये विविध टेबल तयार करणं, मग त्याच्यानंतर बेरजा वजाबाक्या किंवा पर्सेंटेज, त्याच्यानंतर कोरिलेशन, रिग्रेशन, डिव्हिएशन, असे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर ते आपल्याला करावे लागतात. तर ही जी माहिती गोळा केली, ही माहिती विस्कळीत असते. ह्या विस्कळीत माहितीला आपल्याला काय करावं लागतं? त्याच्यावर संस्करण किंवा प्रक्रिया करावी लागते. आता ज्ञान संकलनामध्ये जे काय आपण बेरोजगारांबाबतीत माहिती गोळा केली, मग त्याच्यामध्ये स्त्रिया किती, पुरुष किती, पुन्हा 18 वर्षाच्या आतील किती, 60 वर्षाच्या पुढचे किती, त्याच्यामध्ये सुशिक्षित किती, अशिक्षित किती, बेकारीचा प्रकार कोणता आहे, अशिक्षितांमधील बेकारी किती, सुशिक्षितांमधील बेकारी किती, असे विविध आपण टॅब्युलेशन करतो, त्याचे स्तंभ तयार करतो आणि त्यानुसार मग त्याच्यावर प्रक्रिया करतो की किती टक्के मुली ह्या बेरोजगार आहेत, किती टक्के मुलं बेरोजगार आहेत, किती व्यक्तींना रोजगार मिळालेला आहे वगैरे वगैरे, कोणत्या क्षेत्रात मिळालेला आहे. तर ही जी प्रक्रिया करतो, ह्या प्रक्रियेवरून आपल्याला काय होतो? अर्थबोध होत असतो की आपण त्या बाबतीत काय करू शकतो की भविष्यकथन करू शकतो की भविष्यात जर हा उद्योग महाबळेश्वरमध्ये आला किंवा हा बंद पडला, तर मग किती लोकांचा रोजगार जाऊ शकतो किंवा किती लोकांना रोजगार मिळू शकतो. तर हे भविष्य प्राकथन आपण कशाद्वारे करू शकतो की ज्ञान संकलन जे केलेलं आहे, त्या ज्ञान संकलनावर संख्याशास्त्रीय जी काही प्रक्रिया केलेली आहे आणि त्या प्रक्रियेमधून जो काही आपल्याला अर्थबोध झालेला आहे, त्या अर्थबोधावरून आपण काय करू शकतो? भविष्य प्राकथन करू शकतो, अंदाज व्यक्त करू शकतो. आणि ह्या गोष्टी सगळ्यात तर्कसुसंगत आहेत. आणि तर्कसुसंगत आहेत म्हणूनच त्याला काय म्हणतात? बुद्धिवाद असं म्हणतात. बुद्धी काय करू शकते? तर्क करू शकते. आणि हे बुद्धिवाद या स्वीकारतो म्हणजे आपण काय करतो? तर्क आपण स्वीकारत असतो आणि इथे अंधश्रद्धेला नकार देत असतो. इथे चुकून अंधश्रद्धा हे लिहायचं राहिलेलं आहे. तर अंधश्रद्धेला आपण नकार देत असतो आणि बुद्धिवादाचा स्वीकार करत असतो. आणि अशा प्रकारे जे काही अनुभवजन्य नियम असतील, ज्ञानसंकलन असेल, अर्थबोधन असेल आणि भविष्य प्राकथनामधून जो काही अंदाज व्यक्त केलेला आहे, जो काही निष्कर्ष काढलेला आहे, ह्या निष्कर्षामधून आपण मग पुढे काय करतो की शिफारशी करतो. मग ह्या शिफारशी त्याच्यामध्ये मग शासनाने जर समिती नेमली असेल, त्यांना ज्या विषयावर काही प्रॉब्लेम निर्माण झाला असेल, तर त्याचं संशोधन करून ती कमिटी काय करत असते? शिफारस करत असते. काही जर MPhil PhDचे विद्यार्थी असतील, तर ते एखादा प्रॉब्लेम किंवा एखादा विषय घेतात आणि त्यामध्ये रिसर्च करतात किंवा संशोधन करतात आणि त्यामधून मग तर्क काढतात, निष्कर्ष काढतात आणि भविष्य प्राकथन करू शकतात किंवा शिफारशी करू शकतात. यालाच बुद्धिवादाचा स्वीकार असं म्हणतात आणि अंधश्रद्धेला नकार म्हणतात. हे विज्ञानामध्ये किंवा शास्त्रामध्ये असतं. आपली जी परंपरागत शास्त्र वेगळी आणि विज्ञान आणि आत्ताचं जे शास्त्र आहे, हे शास्त्र वेगळं. आपली ग्रंथ पुराणं जी आहेत, ही पुराणं ॲक्च्युली त्याच्यात तर्कसुसंगतता नाही आहे. तर तर्कसुसंगतता ज्यामध्ये आहे त्याला शास्त्र किंवा विज्ञान असं म्हणतात. तर त्यापैकीच अर्थशास्त्र हे एक आहे. तर पहिलं जे लेक्चर आहे आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.